कुणाकुणाला असं चपातीचा पापड बनवून खायला आवडतो मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पापड म्हणजे एकदम कडक चपाती. चपातीला तूप लावायचं आणि तव्यावर बारीक गॅसवर एकदम कडक भाजायची खारीसारखी आणि गोड चहा बरोबर खायची. पण चहा गोडच पाहिजे कारण की सपक चहा बरोबर चपाती एवढी छान लागत नाही. माहेरात असलं की सगळ्या गोष्टी आयत्या खायला मिळतात. त्यामुळे हे खाऊ ते खाऊ सकाळ दुपार संध्याकाळ नुसतं खाऊ 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 असंच होत असतं. बाय द वे आमची चिंगू आज हैदराबादला जाणार होती. आमचं बाळ चाललं 500 किलोमीटर दूर. हा व्हिडिओ मी यूट्यूबला टाकलाय, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. आणि आमचं बाळ इथं लस्सीची रेसिपी शिकत आहे. आमच्या चिंगुडीचं नाव दर्श आहे. तो मुलगा आहे पण मला त्याला चिंगू चिंगुडी असं बोलायला खूप जास्त आवडतो कारण तो एवढा क्यूट दिसतो की मुलगीच आहे असं वाटतंय. इथं बाळाचं चालू आहे व्यायाम. बाळ जाणार आहे गावाला. तर आवरून रेडी झालतं आणि त्यांच्या बॅगा वगैरे पॅक करून झालत्या. तर बाळाला आणि त्याच्या मम्मी पप्पांना सोडायला आम्ही जाणार होतो भिवघाटला. तर भिवघाटहून हैदराबादला होती ट्रॅव्हल्स. तर लांबच्या प्रवासाच्या आधी देवाचं दर्शन घेणं इज कंपल्सरी, म्हणून आम्ही आमच्या गावातल्या गंगलमहाल मंदिराचं देवाचं दर्शन घेतलं आणि निघालो भिवघाटला. भिवघाटवर पोहोचल्यानंतर बरोबर 10 मिनिटाच्या आत ट्रॅव्हल्स हजर झाली. लहान मुलांची सवय लागल्यानंतर त्यांना आपल्यापासून लांब करणं खूप जास्त अवघड वाटत असते. सगळ्यात जास्त त्रास माझ्या पप्पांना म्हणजे चिंगूच्या आजोबांना झाला कारण की सगळ्यांना माहीतच आहे आजोबा हा नातवाचा पहिला दोस्त असतो आणि नातू हा आजोबांचा शेवटचा दोस्त असतो. आजच्या पुरतं एवढंच. आजचा व्लॉग आवडला असल्यास लाईक करायला अजिबात लाजू नका.